22व्या आसियान भारत शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं संबोधित। आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वाचा स्तंभ असल्याचं प्रतिपादन। वृक्षारोपणाचं महत्त्व विचारात घेऊन प्रत्येक नागरिकानं एक पेड़ मां के नाम ही मोहीम आणखी पुढे नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये आवाहन। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी एकता दौडमध्ये सहभागी व्हावं, पंतप्रधान। भारत सागरी सप्ताह 2025चं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक जहाजांचं लाभार्थ्यांना करणार वितरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेला जागतिक सागरी धुरीणांच्या परिषदेला संबोधित करणार। मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार। संपूर्ण देशात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण नको अशा शब्दात व्यक्त केली नाराजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन। माणदेश दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार। चीनमधल्या चेंगडू इथं आयोजित कनिष्ठ बॅडमिंटन आशिया स्पर्धेत भारताच्या शायना मणिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांची सुवर्ण पदकाची कमाई। आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे